The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11, अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. या पॉडकास्ट मध्ये माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी हे नाशिकच्या भविष्याविषयी दिग्गजांशी संवाद साधतायत. या एपिसोडमध्ये एन्व्होरो नेल्गी कंपनीचे डिरेक्टर निनादजी गुजराथी आपल्या सोबत आहेत. ते एका नाविन्यपूर्ण पर्यावरण संकल्पनेचे पेटंट होल्डर देखील आहेत. शाश्वत विकासाचे महत्त्व, आव्हानं यावर आज निनाद गुजराथी चर्चा करणार आहेत. पर्यावरण संवर्धन आणि नाशिकच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले नाविन्यपूर्ण उपाय आजच्या पॉडकास्टमध्ये पाहूया. नमस्कार. पुन्हा एकदा आपण व्हॉइस विस्टा या पूजा प्रसूनच्या पॉडकास्टमध्ये मी नितीन उपासने शिक्षण विभागातून सहसंचालक पदावरतून काम करत असताना आपल्याशी संवाद साधतोय. आणि मला आठवतंय की गेल्या पहिला सीझन संपला, दुसरा सीझन संपत आलेला आहे. या दोन्ही सीझन मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खूप छान, खूप वेगळ्या आणि अभ्यासू पर्सनॅलिटीजला आपण भेटतोय. सगळ्या कन्सेप्च्युअल ज्या आहेत त्या तुमच्याकडनं आलेल्या सूचना, तुमच्याकडनं आलेले मेसेज, तुमच्याकडनं आलेले मेल हे घेऊन तर आम्हाला असा भरभरून आनंद होतोय. आणि पुन्हा नवीन एपिसोड पुन्हा नवीन सीझन तयार करण्याची स्फूर्ती मिळते. आणि खरं म्हणजे ही एनर्जी तुमच्याकडून मिळते. अशाच एनर्जीचा आजचा मास्टर स्ट्रोक आहे. सेकंड सीझनच्या लास्ट एपिसोड कडे वळताना हा मास्टर स्ट्रोक याच्यासाठी मी म्हणतो की यंग जनरेशन मधलं एक नवीन पोटेन्शियल, एक नवीन पर्सनॅलिटी घेऊन आज तुमच्याकडे मी येतोय. खरं म्हणजे लहानपणी प्रत्येकाला हा एक निबंध असायचा, विज्ञान शाप की वरदान. लिहिताना तारांबळ व्हायची, कारण त्याचे उपयोगही लक्षात यायचे, त्याचे फायदे वाटायचे, त्याचे तोटेही वाटायचे. आणि विज्ञान शाप की वरदान हा दरवर्षी ठराविक वेळी नक्की येणारा निबंध, त्याची तयारी आपली असायची. मग या सायन्स अँड टेक्नॉलॉजीने जो काही आमूलाग्र बदल सगळ्याच तुमच्या आमच्या जीवनमानात, समाजामध्ये, नवे देशामध्ये जो बदल घडवला, ह्या विषयावरती सुद्धा आपल्याकडनं एक सूचना आली की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती एक एपिसोड असावा. त्यातला हा आजचा एपिसोड त्यासाठीच आहे. खरं म्हणजे मला एक अजून गंमत अशी वाटते की या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आपण दररोजच्या जीवनात, दैनंदिन जीवनामध्ये सकाळीपासून तर रात्री झोपेपर्यंत असतो. पण प्रत्यक्ष ह्या टेक्नॉलॉजीचा सदुपयोग कसा करता येईल, या टेक्नॉलॉजीचा आपल्याला आपल्या राहणीमानासाठी, आपल्या जीवनासाठी, देशासाठी कसा उपयोग करून घेता येईल आणि त्याही पेक्षा समाजाच्या उन्नतीसाठी कसा उपयोग करून घेता येईल, याचं मूर्तिमंत उदाहरण आज तुमच्या पुढे येणार. मला आठवतंय मी स्वदेश नावाचा एक पिक्चर पाहिला होता. आणि या स्वदेश नावाच्या पिक्चर मध्ये एक व्यक्तिमत्व होतं की ज्याला त्या स्वतःची त्याची असलेली हुशारी, त्याच्याजवळ असलेल्या स्किल, त्याच्याजवळचं असलेले टेक्नॉलॉजी हे माझ्या देशासाठी, माझ्या भारत देशासाठी कसं वापरता येईल आणि त्याचा उपयोग करून मला माझ्या देशाला महासत्ता कशी बनवता येईल, हे एक स्वप्न घेऊन तो त्या परदेशातली नोकरी, परदेशातले सगळं सोडून आपल्या देशात येतो आणि आपल्या देशातल्या एका विशिष्ट उपक्रमावरती काम करून तो यशस्वी पण होतो. असंच एक उदाहरण आज तुमच्या पुढे येतंय. खरं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये आपण म्हणतो की बौद्धिक पातळीचं एक सुबत्ता आहे, खूप बुद्धिमान मुलं आहेत. आणि हे युथ जे आहे, हे या देशाची संपत्ती. आपण प्रत्येक एपिसोडला बोलतोय की आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं वैभव काय आहे, तर हा तरुणांचा देश आहे. हुशार, बुद्धिमान असा तरुणांचा देश आहे. आणि मग अशा तरुणांना मॅक्झिमम परदेशात जावंसं वाटतं, परदेशात तिथे सर्व्हिसेस द्याव्याशा वाटतात, परदेशाला मोठं करण्यात त्यांना योगदान द्यावंसं वाटतं. आणि मॅक्झिमम टेक्नॉलॉजीकडची ही सगळं, IT सेक्टर असू देत किंवा आणखी कुठलेही सेक्टर असू देत, या सेक्टर्स मधली ही माझे सगळं युथ जेव्हा परदेशात जातं तेव्हा नक्कीच कुठेतरी तुम्हाला आम्हाला कळवायला होतं की सेवा आपल्या देशाला मिळाली असती तर आपण कुठे जाऊ, आपण किती वेगाने जाऊ. पण असं उराशी स्वप्न घेणारी सुद्धा काही पर्सनॅलिटीज असतात. त्याच आजचं एक पर्सनॅलिटी जे तुमच्याशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद होणार आहे, श्री निनाद गुजराथी. निनाद गुजराथी हे नाव काय आहे
तर खरं म्हणजे वयाच्या 45व्या वर्षी स्वतः जवळ असलेले 4 विशिष्ट पेटंट, पीएचडी होल्डर आणि देशासाठी काहीतरी करायची तळमळ घेऊन 2005 ला जो माणूस भारतामधून बीटेक होऊन परदेशात गेला पीएचडी साठी, जी व्यक्तिमत्व परदेशात गेल्यानंतर त्याला तिथे बेचैन झालं आणि 2005 ला हा निनाद या भारतामध्ये पुन्हा आला एक वेगळं स्वप्न घेऊन. स्वप्न काय असावं? टेक्नॉलॉजी नव्हे, पगार अजिबात नाही, पण समाजातलं जे काही चुकीचं आहे, समाजातलं जे काही अपेक्षित वेगळं आहे त्याला मी दिशा देऊ शकेन का? आणि अभिमानाची बाब म्हणजे हीच स्वप्न त्यांच्या ठरलेल्या वधूची सुद्धा होती की मला युएसला नाही, मला भारतात सेवा द्यायची आहे. यांना असं होतं की मलाही भारतात सेवा द्यायची आहे. आणि ही जोडी जेव्हा भारतात या ठिकाणी पुन्हा आली, त्यांनी चमत्कार केला. काय चमत्कार केला? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत आपण मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवतो. त्यातल्या त्यात नाशिककर खूप घालवतात. नाशिकला पाण्याची सुबत्ता आहे आणि पाण्याची सुबत्ता असल्यामुळे गाडी धुण्यापासून तर फरशी धुण्यापर्यंत, फरशी धुण्यापासून तर मग वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते तुम्ही आम्ही अनुभवतो. ह्या वॉटर वेस्ट कन्सेप्ट घेऊन निनादने एक स्वतःच नवीन उपक्रम, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये अधिक समृद्धता आणून, म्हणजे मी जसं पहिल्या ह्याच्यात बोललो की 4 पेटंट त्यांचे स्वतःचे आहेत, अशी बुद्धिमान पर्सनॅलिटी मग या वॉटर वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये, मग ज्याच्यावरतून तुम्ही आम्ही लहानपणी एकदा तरी घसरून पडलोय, नदीत घेत जाताना, तलावात खेळताना, किंवा घरातल्या बाथरूम मधल्या ओलसर असलेल्या शेवाळावरून जेव्हा घसरून पडलेलो आहे, या शेवाळाचं सुद्धा आपल्याला चांगला सदुपयोग करून घेता येतो. किंबहुना ऍग्रिकल्चरल मध्ये याचा अधिक म्हणजे ईल्ड वाढवण्यासाठी, पिकाची समृद्धता, पिकाची क्वालिटी, पिकाची क्वांटिटी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना या ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये अल्गीचा म्हणजे शेवाळाचा कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल याचा विचार केला. आणि मी खरं म्हणजे मी पण ऐकताना विचार केला की हे काय. आणि मग माझ्या प्रश्नांना उत्तर देता देता मलाच कधी कळालं नाही की नेमकं हे काय आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष ऐकलेलं बरं राहील. पण ऐकताना याची बॅकग्राऊंड पण तुम्हाला माहित असावी. त्या पद्धतीने निनादचं करिअर 2005 ला भारतात आल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीज मधून, इंटरनॅशनल कंपनीज मधून आपलं काम देताना, आपली सेवा देताना तिथेही करमत नाही, अशा याच्यात 2-3 कंपन्या सोडून रिलायन्सला उणीपुरी 10 वर्ष जामनगरच्या प्रोजेक्टवरती अल्गी टू ऑइल, शेवाळातून तेल ह्या कन्सेप्ट वरती काम केलं. हेड ऑफ दी इन्स्टिट्यूट, त्या पूर्ण प्रोजेक्टला त्यांनी हेड केलं. आणि मग अशा याच्यातही त्यांना तिथे करमलं नाही. आणि मग वॉटर वेस्ट मॅनेजमेंट, शेतकऱ्यांसाठी अल्गीचा उपयोग, असं एक थीम घेऊन नाशकात हे थोर व्यक्तिमत्व आलं, हे हुशार व्यक्तिमत्व आलं. मला असं वाटतं की मी बोलण्यापेक्षा आपण ह्या प्रोजेक्ट बद्दल आणि आपल्याला असलेल्या कुतूहलाबद्दल निनादशीच आपण बोलूया. निनाद, मी तुझं स्वागत करतो की आपण या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपले संवाद साधावा. वेलकम. नमस्कार. निनाद गुजराती. आता मी बोललो म्हणजे मी जसं म्हटलं की अलौकिक व्यक्तिमत्व, वेगळ्या वेगळ्या विषयांवरती इतक्या कमी वयामध्ये आणि एवढ्या सगळ्या बॅकग्राऊंड वरती कुठेही गर्व नाही. फक्त भारताची सेवा करायची, समाजाची सेवा करायची, शेतकऱ्यांची सेवा करायची, ह्या एका स्वप्नाने भारलेलं व्यक्तिमत्व हे आहे निनाद. ह्या सगळ्या याच्यामध्ये जो प्रोजेक्ट आहे, किंबहुना मला असं वाटतं की आपल्या देशातली मॅक्झिमम मुलं उंच उंच पगारासाठी, मोठ्या मोठ्या पगाराच्या पॅकेजसाठी टेक्नॉलॉजी शिकतात भारतात, जातात परदेशात आणि मग तिथे सेटल होतात. अशा याच्यात तुम्हाला पुन्हा भारतात यावंसं वाटणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. हे का आणि कसं घडलं? वास्तविकरित्या जेव्हा मी पीएचडी साठी, MS PhD साठी US ला गेलो, मला कधीच प्लॅन नव्हता की तिकडे थांबावं. आय हॅड प्युअरली गॉन फॉर एज्युकेशन. एज्युकेशन संपलं, परत आलो. तर घरी मी एकुलता एक आहे आणि थोडंफार जे रिलेटिव्ह, फ्रेंड्स, असं सोशल सर्कल मध्ये लहानाचं मोठा झालं. ऍज ब्रॉट अप इन डोंबिवली, तर एक सोशल स्ट्रक्चर मध्ये मोठं झाल्यामुळे कधी असं वाटलं नाही की आपलं देश सोडावं. म्हणजे
नो देयर इज अन अटॅचमेंट. वा. म्हणजे आई वडील असो की आपले नातलग असो की इन जनरल फ्रेंड सर्कल असो, तर कधी असं लांब कंटिन्यूड राहावं असं कधीच प्लॅन म्हणजे नव्हतं. तसं स्वप्नच नव्हतंच कधीच. पण मग भारतात येण्याचं आकर्षण पण होतं, आकर्षण होतं. आपल्या घरी किंवा आपल्या देशात Absolutely. पुन्हा यायचं होतं. मग Absolutely. असं कुठलं स्वप्न परदेशातून आपण घेऊन आलात की आता भारतात मला आलेलो आहे तर मग मला भारतात या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल? डेफिनेटली. सी, जेव्हा मी माझी पीएचडी केली, इट वॉज ऑन फायटो रिमिडिएशन ऑफ वेस्ट वॉटर. म्हणजे आपण झाडांना वापरून पाणी स्वच्छ करू शकतो त्या टॉपिकवर मी माझी पीएचडी केली. आणि त्यात तेव्हा हे लक्षात आलं की आपण शेती असो किंवा क्रॉप्स असो किंवा ट्रीज असो, त्यांना आपण तितकं चांगलं कधी युटिलाइज केलंच नव्हतं. अँड देयर इज अ ह्यूज पोटेन्शियल. आणि त्या पोटेन्शियलला इंडियात सर्वात चांगला वाव आहे. कारण काय, एक कारण आहे, आपल्याकडे 12 महिने सुटेबल वेदर असतं. आता तुम्ही युएस मध्ये राहा, मेजॉरिटी ऑफ प्लेसेस तिकडे 4-4, 6-6 महिने बर्फ पडतो. आपल्या इकडे तुम्ही जेव्हा झाडं किंवा या ज्या फील्डमध्ये काम करता, तुम्हाला 12 महिने जर का सूर्यप्रकाश भेटतो, then you are in a blessed place. So why not utilize it? So it was always a natural idea for me कि if it works in US, it has to work better in India. हो, क्या बात आहे. मग असा हा जो प्रोजेक्ट होता, जे स्वप्न तुम्ही इथे घेऊन आलात, याची सुरुवात कशी झाली? माझं पीएचडी संपली तर इंडियात आलो. इंडियात मग आधी गव्हर्नमेंटमध्ये, नंतर मग प्रायव्हेट कंपनीज मध्ये काम करायला सुरुवात केली. तर जेव्हा जेव्हा त्या कंपनीज मध्ये असा प्रॉब्लेम स्टेटमेंट आला की असं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आपण काही करू शकतो, आणि कितीही चॅलेंजिंग प्रॉब्लेम असला तरी मी हात वरती आय शूड टेक अप द चॅलेंज. ओके. आणि फॉर्च्युनेटली विथ द सपोर्ट ऑफ गुड लिडरशिप अँड द सपोर्ट ऑफ गुड कलिग्स ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होत गेले आणि कॉन्फिडन्स वाढत गेला की आपण चला हे जर छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, मोठे करूया. आणि दॅट्स हाऊ इट प्रोग्रेस्ड इनटू इव्हेंच्युअली द ड्रीम दॅट आय हॅव माय ओन कंपनी दॅट सॉल्व्ह सच प्रॉब्लेम्स. हा प्रोजेक्ट थोडासा आम्हाला सांगा. डेफिनेटली. आपण काय करायचं, जसं तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात की वेस्ट वॉटर इज अ बिग चॅलेंज. आपल्याकडे पाणी हे सगळे 12 महिने अवेलेबल नसतं. म्हणजे जून जुलैपर्यंत चांगला पाऊस येतो, पाणी येतं, पण बाय द टाइम इट्स मार्च वॉटर बिकम्स अ चॅलेंज. तर पाणी ट्रीट करणं आणि रिसायकल करणं हे नेहमी फायद्याचंच असणार आहे. बट ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही पाणी ट्रीट करता आणि रिसायकल करता, तेव्हा त्यातले जे काही पोल्युटन्स असतात तुम्ही काढता आणि फेकता. आता त्यापेक्षा जर का आपल्याकडे अशी प्रोसेस असेल की ते पोल्युटंट काढून त्यांना रिसायकल करून वापरणं, तर मग द ओव्हरऑल प्रोसेस कॅन बी मच बेटर. तर मागच्या 3-4 वर्षात इंडस्ट्रीमध्ये जगभरात सस्टेनेबिलिटी अँड सर्क्युलॅरिटीचा कन्सेप्ट आहे. तर सस्टेनेबिलिटी म्हणजे काय की चला मी शेवाळातनं वेस्ट वॉटर ट्रीट करतो, शेवाळात सूर्यप्रकाश वापरतो ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी, इट इज सस्टेनेबल. पण ते जे ट्रीटमेंट केल्यानंतर जे अल्गी तयार होतं आणि ते जर का परत मी काही उपयोगात टाकू शकतो बाय रिप्लेसिंग सम पॉल्युटिंग कंपाऊंड्स ऑर प्रोडक्ट्स, देन नॉट ओनली इट इज सस्टेनेबल, इट्स ऑल्सो सर्क्युलर. तर त्याच्यामुळे डबल बेनिफिट होतो. आणि तोच कन्सेप्ट मला खूप आवडला आणि त्याच्यावर मागच्या 4-5 वर्षांनी काम करतोय की तुम्ही वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करा, अल्गी वापरा, सूर्यप्रकाश वापरून अल्गी बनवा, पाणी तर स्वच्छ होईलच, त्यात जे अल्गी बाहेर निघेल तर तुम्ही उपयोग करा. म्हणजे जी आपली नदीवरती किंवा वेस्ट वॉटरवरती जी अल्गी असते किंवा ज्याला आपण शुद्ध भाषेत शेवाळ म्हणूया, त्याच्या प्रकारात म्हणजे त्याच्यातनं तुम्ही स्पेसिफाईड करून त्याला युटिलाइज करता. म्हणजे दॅट काइंड ऑफ कन्सेप्ट, बट नॉट एक्झॅक्टली दॅट. आपण आता काय करतो, शेवाळ जेव्हा आपण म्हटलं आपल्याला चला एक हिरवा काहीतरी मास आठवतो, बट इफ यू गो इन टू द बॉटनी और बायोलॉजी ऑफ इट, आय एम एन इंजिनियर, माझं लिमिटेड आहे, पण तरी ऍटलीस्ट काही हजार प्रकारचे मायक्रो अल्गी असतात. ओके. आणि त्यातनं तुम्ही असं अल्गी वापरलं पाहिजे जे पटापट पाणी स्वच्छही करेल, पटापट ग्रोही होईल, आणि ज्याच्यात असं कंपोजिशन असेल जे एंड यूज साठी युजफुल होईल. सो दॅट इज द R&D पार्ट. To find an algae which can do the job quickly, efficiently, and be of use when you remove it from the water. ओके. पण मग याच्या आता जो अल्गी असेल किंवा वेस्ट वॉटर असेल, या दोघांचं काही रिलेशन्स आहे का की त्याचा म्हणजे वेस्ट वॉटर आपण त्याला क्लिअर करून घेऊ शकतो अल्गीचा वापर करून आणि रियूज होऊ शकतो का? ऍब्सोल्युटली. सी, आता वेस्ट वॉटर जे आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल आपल्या घरात म्हणजे म्युनिसिपल वेस्ट वॉटर तयार होतं, त्यात काय असतं, बायोलॉजिकल कंपाऊंड्स असतात, ह्युमन वेस्ट असतं,
ऍट द एंड ऑफ द डे इट इज जस्ट कार्बन, नायट्रोजन अँड अदर न्यूट्रिएंट्स. तर जर का तुम्ही ते ट्रीट करून नॅचरली ट्रीट करून त्यांना रिसायकल करू शकता, तर रादर दॅन दोज कंपाऊंड्स गेटिंग इन टू द नॅचरल वॉटर सिस्टम अँड टर्निंग द नॅचरल वॉटर सिस्टम्स बॅड, यू ट्रीट देम, रिमूव्ह देम अँड रिकव्हर देम एज अ युजफुल प्रोडक्ट. तर ते पाणी स्वच्छ होऊन नेचरमध्ये जाईल, पोल्युशन क्रिएट करणार नाही. ऍट द सेम टाइम बिकॉज ते अल्गी नॅचरली तयार झाले फुकटचे, म्हणजे जे वेस्ट कंपाऊंड म्हणून, सो द व्हॅल्यू प्रपोजिशन इज मच बेटर बिकॉज यू आर नॉट इन्व्हेस्टिंग मनी इन प्रोड्युसिंग इट. In fact, on the other hand, when you do this kind of process, you get a waste treatment credit. म्हणजे ज्या गोष्टीत अदरवाइज तुम्हाला एनर्जी लागली असती, पैसे लागले असते, त्याखेरीज तुम्ही ऍक्च्युअली खर्च झाला असता, त्यापेक्षा तुम्ही अल्गी ग्रो करा आणि अल्गी काढा, तर पाणी तर स्वच्छ झालंच, प्लस अल्गीला एंड यूज द्या. सर्क्युलर प्रोसेस. पण मग हे जे वेस्ट वॉटर वरती आपण ट्रीटमेंट करून ते रियूज करू शकतो? हो, करतोय ना. आता जिथे माझा प्रोजेक्ट चालू आहे तिथे तर ते पाणी सगळं रियूज होतं. The water is good for you. It's completely good for use. It meets all the pollution discharge norms, so it is perfectly usable. पण तुम्ही बोलताना असं बोललात की काही त्याचे न्यूट्रिएंट्स जे आहेत, अल्गीचे असतील किंवा वॉटरचे असतील, हे युजफुल असतात फॉर फार्मिंग किंवा फॉर एनी अदर पर्पज. तर मग असं नेमकं काय आहे की त्याच्यातलं आपल्याला ते न्यूट्रिएंट्स वापरता येतील किंवा कुठले न्यूट्रिएंट्स? सगळे सी, आता कोणतंही तुम्ही वेस्ट वॉटर घ्या, तर वेस्ट वॉटर असं काय असतं, कार्बन असतं वेगवेगळं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये, नायट्रोजन असतं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस. शेवटी काय, एनी मॅटर इज एलिमेंटल. सोर्स इज एलिमेंट्स. तर ते सगळे एलिमेंट्स असतात. तेच एलिमेंट्स ब्रेकडाऊन करून मायक्रो अल्गी सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्स मध्ये नवीन अल्गी बनवतं. सो बेसिकली एनिथिंग दॅट इज प्रेझेंट इन वॉटर इज इव्हेंच्युअली एलिमेंटलाइज अँड देन कन्वर्टेड इन टू अल्गी अँड टेकन आउट. सो पाण्यात आपण काय म्हणतो, स्वच्छ करतो, सगळं काढतो. ती प्रोसेस आहे. आता हा जर एक विचार केला तर नाशिक हे फार्मास्युटिकल, इंडस्ट्रियल आणि ऍग्रिकल्चरल हब आहे. स्पेशली नाशिकच्या आजूबाजूला म्हणजे ओनियन प्रोडक्शन असेल, ग्रेप प्रोडक्शन असेल, गेन म्हणजे हे सगळं तयार होताना मेजर जे आहे म्हणजे इव्हन भाजीपाल्याचं सुद्धा आपलं एक सेंटर आहे की जे आपण सप्लाय करतो स्टेटला सगळ्या. तर या शेतकऱ्यांसाठी ह्या प्रोजेक्टचा आपल्याला काही वापर करून घेता येईल? डेफिनेटली. आता हा जो माझा पहिला प्रोजेक्ट चालू आहे इथेच नाशिकच्या सह्याद्री फार्म्स मध्ये चालू आहे आणि तो प्रोजेक्ट पूर्ण सांगितलं. शुअर. तर तिकडे 10 लाख लिटर पेक्षा अधिक पाणी जे प्रोसेस मधनं त्याच्या बाहेर पडतं ते आता आपण अल्गी ग्रो करण्यासाठी वापरतोय. पाणी सगळं ट्रीट करतो आणि पाणी परत त्यांच्या प्रोसेसिंगसाठी पाठवतो आणि ते जे अल्गी तयार होतं त्यातनं आपण एक नॅचरल बायोस्टिम्युलंट बनवतो आणि त्याचे एक्सटेन्सिव्ह ट्रायल्स झालेत आणि शेतकऱ्यांना ओनियन मध्ये, ग्रेप्स मध्ये, मेथीमध्ये, कोथिंबीर मध्ये आणि अजून 2-3 प्रोडक्ट्स आहेत. ग्रेप्स मध्ये तर झालेच आहेत, अजून देअर आर फ्यू प्रोडक्ट्स त्यांनी ट्रायल्स घेतले आहेत, सक्सेसफुली घेतले आणि आता हे प्रोडक्ट व्हेरी सून इन द नेक्स्ट कपल ऑफ मंथ्स लॉन्च होणार आहे. आणि एरवी तो अल्गी बेस्ड बायोस्टिम्युलंट्स जे लोक इम्पोर्ट करतात ऍट मच हायर प्राइसेस, ते आपल्याला नाशिक मध्येच तयार होणारे मिळणार आहे. अँड द प्लॅन्स आर टू एक्सपोर्ट द प्रोडक्ट जस्ट नॉट आउट ऑफ नाशिक, आउट ऑफ महाराष्ट्र, बट आउट ऑफ इंडिया. म्हणजे ऍग्रिकल्चरल जे आपण ज्याला शुद्ध भाषेत, मराठी भाषेत खत म्हणतो किंवा त्यांना आपण जे काही सपोर्टिंग एलिमेंट्स असतील ऍग्रिकल्चरला, पिकांना, हे आपल्याला परदेशातून महागड्या याच्यात स्वीकारावे लागतात तुर्तास आणि ते आपण तयार करतोय. इन अ वे आपण खत नाही म्हणणार, आपण याला आहे ना बायोस्टिम्युलंट एका प्रकारचं टॉनिक असतं. खत साठी तुम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाकता, नायट्रोजन फॉस्फेट टाकता, पण काय असं अल्गीमध्ये ना काही स्पेसिफिक अमिनो ऍसिड्स, नंतर मग ऑक्सिन्स, विटॅमिन्स आणि पिगमेंट्स असतात दॅट कॅन हेल्प द क्रॉप्स ग्रो फास्टर आणि ते आपण त्या पिकांना अवेलेबल करून देतो. सो ऑलमोस्ट दिस मायक्रो अल्गी बेस्ड बायोस्टिम्युलंट इज लाईक ए टॉनिक दॅट कॅन हेल्प द क्रॉप्स ग्रो बेटर अँड द यील्ड इम्प्रूव्ह. ओके. आता ऍज अ टेक्नॉलॉजी पर्सन, कारण तुम्ही कमी वयामध्ये 4 पेटंट मिळवलेली आहेत, विशेषतः टेक्नॉलॉजी मध्ये, म्हणजे तुम्ही बीटेक केलेलं आहे आणि हे सगळं असताना जर नाशिककडे बघितलं तर नाशिक ही पूर्वी मंत्रभूमी होती, म्हणजे नाशिकला पौराणिक संदर्भ होते. आज नाशिक खूप बदललंय. नाशिकमध्ये इंडस्ट्रियल इस्टेट्स आलेले आहेत, नाशिक मधलं ट्रान्सपोर्टेशन बदललेलं आहे, नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढलेलं आहे. याला आपल्याला काही टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आपल्या
काय करता येईल Definitely. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नाशिक? See, आता आपण 2024 मध्ये आहोत हो. आणि आता फोकस जगभराचा डेव्हलपमेंटवर नाही, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर क्या आहे. बात. बरं. तर जर का आपण डेव्हलपमेंट कंटिन्यू केली, ऍट द सेम टाइम जे आपले फुटप्रिंट असतात, कार्बन किंवा ग्रीन हाऊस गॅस एमिशन फुटप्रिंट, ते जर का कमी केलं, देन वी कॅन नॉट ओनली रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स ग्लोबल वॉर्मिंग, बट ऑल्सो अलाउ हे फार मोठं आहे पण. yes exactly and also allow for integration of this with agriculture. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल मगाशी दिला. सो तुम्ही पाणी ट्रीट करा, पाणी ट्रीट करता नद्या स्वच्छ होतील, नद्या स्वच्छ ऍट द सेम टाइम त्या स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेतनं जे अल्गी येईल ते जर का शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असेल तर समृद्ध नाशिक, समृद्ध शेतकरी आणि समृद्ध महाराष्ट्र. मग नाही, पण इंडस्ट्रीयल इस्टेटसाठी काय तुम्ही म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेटचे पण वेस्ट वॉटर असतात, मग याचं काही आपल्याला युटिलायझेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी आपल्याला याचा काही सपोर्ट होऊ शकतो का? हो, डेफिनेटली. कसं आहे की इंडस्ट्रियल युनिट असो का जसं सह्याद्री फार्मचे हे ऍग्रो प्रोसेसिंग युनिट असो, वॉटर असतंच, वेस्ट वॉटर असतंच. आणि वेस्ट वॉटर जसं मी मगाशी म्हणालो की एलिमेंटल कंपोनेंट्स असतात जे पोल्युटेड असतात. सो आम्ही जे प्रयोग केले आहेत ते नॉट जस्ट फूड प्रोसेसिंग पण इंडस्ट्रियल वेस्टवर पण केलेले आहेत आणि त्यातनंही होऊ शकतं. तर देर इज नो चॅलेंज इन ट्रीटिंग इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. सो ऍग्रो प्रोसेसिंग असो, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असो का ह्युमन वेस्ट वॉटर असो, अल्गी इज ॲग्नोस्टिक टू इट. अल्गी विल ट्रीट दॅट वॉटर आणि ते इंटिग्रेट करून आपण कंपनीजला काय फायदा होऊ शकतो. आजकाल तुम्ही जर का कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपनीमध्ये जाल तिथे त्यांचे नेट झिरो टार्गेट्स असतात, ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स रिडक्शन टार्गेट असतात, स्कोप 1, स्कोप 2, स्कोप 3 एमिशन्स रिडक्शन टार्गेट असतात. तर ही प्रोसेस जर का त्यांनी डिप्लॉय केली तर त्यांचं कार्बन फुटप्रिंट कमी होईल, त्यांचे नेट झिरो टार्गेट्स अचीव्ह होतील. ऍट द सेम टाइम जे अल्गी येते त्यातनं त्यांना बेनिफिटही मिळेल. सो एरवी एक एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट कॉस्ट सेंटर असतं, बट बाय हॅव्हिंग दिस काइंड ऑफ अ प्रोसेस इट कॅन बिकम अ प्रॉफिट सेंटर. तुम्हाला कार्बन क्रेडिट मिळतो, पाणी परत मिळतं आणि अल्गीतनं रेव्हेन्यू मिळू शकतं. क्या बात. मग आता ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, आता नाशिक मध्ये एक आपल्या नंदिनी नदीची मेजर समस्या आहे की वेस्ट वॉटर, त्याच्यात इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर येतं आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी काही एनजीओ, काही लोकांनी त्याच्यासाठी प्रश्न केलेला आहे किंवा त्याचे उपक्रमही घेतले. ह्या इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरच्या रिडक्शनसाठी किंवा त्यांना आपल्याला त्याच्याही तुम्ही जसं म्हटलात की त्यालाही ट्रीटमेंट करून आपल्याला रियुटिलाइज करता येईल, असं काही तुम्ही त्यांना सांगाल का की हा प्रोजेक्ट घेतला तर उपयोग होईल? डेफिनेटली. म्हणजे या विषयावर माझं आणि श्री विलास शिंदे, चेअरमॅन ऑफ सह्याद्री फार्म्स, 2-3 वेळा चांगली चर्चा झाली आहे आणि दिस इज ऍक्च्युअली पार्ट ऑफ अवर फ्युचर प्लॅन. सो मी आणि विलासजी याच्यावर बऱ्याच वेळा डिस्कशन केलंय आणि आमचं अग्रीड प्लॅन आहे की एकदा इथला प्रोजेक्ट संपला की पुढे आपण इथलं जे लोकल पोल्युशन आहे ते कसं कमी करू शकतो आणि शेतकऱ्यांना कसं बेनिफिट देऊ शकतो. इफ यू लुक ॲट मिस्टर शिंदे, हिज प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज दॅट द फार्मर शुड बेनिफिट आणि दिस प्रोजेक्ट ही फाइंड्स एज अ व्हेरी सुटेबल प्रोजेक्ट फॉर दॅट. सो डेफिनेटली करू शकतो आणि त्याचं फर्स्ट लेवल ऑफ डिस्कशन ऑलरेडी आमचं इंटरनेट चाललंच आहे. अच्छा, म्हणजे हे नाशिककरांसाठी खूप आनंदाची बाब असेल. म्हणजे ऍज अ नाशिककर आम्ही त्यांच्या वतीने धन्यवाद मानेल की पोल्युशन कंट्रोलसाठी आणि ही जी नाशकात वाहणाऱ्या ज्या 2-3 नद्या आहेत की ज्याचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की ह्या नदी स्वच्छतेने व्हाव्या आणि ते पाण्याचाही म्हणजे वेस्ट वॉटर वरती पण आपण ट्रीटमेंट करावी. ही जर तुम्ही म्हणजे त्या थ्रू प्रोजेक्ट राबवला तर खरोखर नाशिककरांसाठी त्याचा खूप उपयोग आहे. अजून एखादा याच्या माध्यमातून असं विचारायचं वाटतं की हा जो प्रोजेक्ट आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी ह्या टेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या नाशिकच्या स्किलफुल एम्प्लॉयमेंटसाठी किंवा इकॉनॉमिक बूस्टसाठी आपल्याला त्याचा कसं युटिलायझेशन करता येईल किंवा काय केलं पाहिजे? आता या जे करंट प्रोसेस प्रोजेक्ट जो चालू आहे त्याच्यात मला एक लक्षात आलं की आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंटवर थोडा भर कमी आहे कॉलेजेसमध्ये. म्हणजे आता या प्रोजेक्टसाठी आम्ही बरेचसे यंग फ्रेश पासआउट्सना हायर केला आहे, पण लक्षात असं येतं की आपल्या करिक्युलम मध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा ऍस्पेक्ट आहे तो मिसिंग आहे. म्हणजे आता आम्ही बॉटनिस्ट हायर करतो, बायोटेक्नॉलॉजिस्ट हायर करतो, केमिकल इंजिनियर्स हायर करतो. तर एरवी एक इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा एक विषय असतो, एक फॉर्मॅलिटी असतं, करतात. but it can be integrated into the curriculum as a fixed duration
डेडिकेटेड प्रोजेक्ट आणि फॅकल्टी पण इन्व्हॉल्व्ह झाले तर मग जी स्किल डेव्हलपमेंट आपल्याला हवी असते ते कसं असतं कॉलेजेसमध्ये थिअरी शिकवतात बट कन्व्हर्टिंग दॅट थिअरी into a workable process needs hands on experience आणि दुसरी गोष्ट नॉट जस्ट एक्सपिरियन्स एक पॅशन पण तयार होतो ना जेव्हा कॉलेजमध्ये 3rd इयर 4th इयर मध्ये पोरं जेव्हा अशा प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्यांना ऑफिशियल ट्रेनिंग दिली जाते आणि त्यांना एका प्रकारे एक्सपोजर दिला जातो who knows in 10 years time you may have 10 different entrepreneurs in different areas. ओके पण मग तसं आज स्किल डेव्हलपमेंट वरती जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता प्रपोज्ड आहे जर प्रपोज आपल्याकडे शाळा आहेत पण प्रयोगशाळा नाही आपल्याकडे आयटी आहेत पण ते म्हणजे जे काही त्याच्यातले कोर्सेस पाहिजे ते नाही पॉलिटेक्निक्स आहेत पण मग तिथे ते स्किल असलेले लेक्चरर्स किंवा ते नाही जे अप टू द मार्क नाही मग यांना तुम्ही अशी काय सूचना द्याल किंवा काय प्रोजेक्ट द्याल की त्यांनी स्किल डेव्हलपमेंटसाठी कशा पद्धतीने वर्किंग केलं पाहिजे थ्रू स्कूल टू अप टू कॉलेजेस स्किल डेव्हलपमेंट हे हँड्स ऑनच होतं म्हणजे नुसतं कॉलेजमध्ये बसून तर होणार नाही आणि फॉर इन्स्टन्स आय अगेन गिव्ह एक्झाम्पल ऑफ सह्याद्री फार्म्स तर सह्याद्री फार्म्स मध्ये टाटा कंपनी बरोबर त्यांचं एक टाटा स्ट्राईव्ह म्हणून स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे आणि तिकडे दर महिन्यात शेकडो मुलं मुली येतात स्किल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या लेवलच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि तिकडे ती अपॉर्च्युनिटी मिळते तर आय एम नॉट शुअर की सगळ्यांना माहिती ते आहे प्लस तिथे एंटरप्रेन्योरशिप साठी पण प्रोग्राम्स आहेत फंड्स आहेत सो एनी शेतकरी और एनी पर्सन हू हॅज अन आयडिया that can be converted into a useful business or a useful idea for agriculture. तर सह्याद्री फार्म्स मध्ये त्यासाठी फंड्स पण आहेत म्हणजे लोकांना माहिती नाही दॅट्स वेअर आय थिंक कॉलेजेस अँड फॅकल्टी मेंबर्स नीड टू इंटरॅक्ट मोर ग्रेटली विथ दीज कंपनीज काय तिकडे पण खूप त्यांची इच्छा असते की स्किल डेव्हलप व्हावं कारण त्याच डेव्हलप स्किल मधनं त्यांना फ्युचर मॅनपॉवर भेटणार आहे एक्झॅक्टली सो देर आर ऑपॉर्च्युनिटीज इट्स ओनली अप टू दी पीपल टू सीक आउट करायला मग याला म्हणजे आता हे जसं तुम्ही म्हटलात की स्किलफुल पर्सनॅलिटीज तर पाहिजे एम्प्लॉयमेंट पाहिजे पण हे मिळत नाही याच्यातले मेजर असे तुम्हाला काय वाटतं की अडथळे आहेत किंवा ज्याला आपल्याला काय म्हणता येईल की चॅलेंज आहे ऑब्स्टॅकल्स आहे याला की हे आपल्याला ओव्हरकम करावे लागतील तर असे कुठले स्पेसिफाईड तुम्हाला वाटतं See, main thing, curriculum has to be focused on practical knowledge generation. Me, some part of my education was in India and some part of education was in the US. तर कायम मी बालपणापासून ऐकलंय की इंडियन स्टुडंट जास्त हुशार असतात खरंय थिअरी मध्ये आहे पण जेव्हा मी युएस मध्ये गेलो आणि तिथले स्टुडंट्स बघितले जरी थिअरी मध्ये तेवढे हुशार नसते पण प्रॅक्टिकॅलिटी मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये तिथले स्टुडंट्स मला जास्त सुपिरियर वाटले आणि त्यामुळे तुम्ही बघाल जरी आज आपण सर्व्हिस हब आहोत वी आर स्टील नॉट अ मॅन्युफॅक्चरिंग हब वी आर नॉट अ टेक्नॉलॉजी हब अँड आय पर्सनली थिंक द रिझन वाय वी लॅग बिहाइंड कंट्रीज लाईक US इज बिकॉज impartation of practical knowledge is limited in our curriculums. म्हणजे आपण फ्युचर मध्ये एज्युकेशनल हब आहोत आता एक्झिस्टिंग आहोत आपण ऍग्रिकल्चरल हब आहोत आपण टेक्नॉलॉजिकल हब होण्यासाठी मात्र काहीतरी प्रयत्न करावे लागतील आणि मग मला असं वाटतं की तुमचे जे प्रोजेक्ट आहेत ते तर थ्रू स्कूल अप टू कॉलेजेस जर गेले त्यातल्या मग बेसिकली आपल्याला करिक्युलम वरती वर्कआउट करावं लागेल मग हे जे युथ आहे हे आपल्याला कदाचित वापरता येईल पण ह्या इकॉनॉमी बूस्ट साठी नाशिकच्या आर्थिक विकासासाठी याचा उपयोग होईल का किंवा कसा करता येईल कसं आहे शेवटी आपण जसं म्हणतो की प्रायमरी सेक्टर ऍग्रिकल्चर आहे आणि प्रायमरी सोर्स ऑफ स्किल स्कूल्स आहे सो इफ द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रायमरी सेक्टर ऍग्रिकल्चर अँड द इन्फ्रास्ट्रक्चर इज इलॅबोरेटेड इन द स्कूलिंग लेवल आणि मुलांना ओव्हरऑल एक्सपोजर मिळाला आज तुम्ही बघाल म्हणजे out of 10 8 students will say they either want to become engineer or doctor. Yes. इंजिनियर असतं तर म्हणतील मला आयटी मध्ये जायचंय पण जोपर्यंत त्यांना एक्सपोजर भेटत नाही की राउंडेड अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ ए सिटी साठी कोणते कोणते स्किल्स आणि कोणते एरियाज आहेत तोपर्यंत त्या वयागटात त्या एज ग्रुप मधनं तुम्हाला ते कॉन्ट्रीब्युशन भेटणार नाही सो एक्सपोजिंग द स्कूल्स अँड कॉलेजेस
टू दी प्रायमरी स्ट्रेंथ्स ऑफ अवर इकॉनॉमी हे खूप गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट पॉलिसीज अशा असाव्या असं तुम्हाला काय वाटतं? कुठल्या असाव्या? सी वन थिंग आय एम शुअर की कॉलेज लेवल आणि युनिव्हर्सिटी लेवलमध्ये एक्सटेन्शन डिपार्टमेंट असले पाहिजे. म्हणजे नेमकं काय? एक्सटेन्शन डिपार्टमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आम्ही कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये होतो ओके. तर तिकडे सॉइल अँड क्रॉप एक्सटेन्शन डिपार्टमेंट असायचं. बरं. तर तिकडे कोणताही शेतकरी कधीही डिपार्टमेंटमध्ये येऊ शकतो की बाबा ही माझी माती आहे, ह्याच्यात हे पीक येत नाही, ओके. हे माझं पीक आहे, त्याचं क्वालिटी इतकं पुअर आहे. अँड देन इट इज द मॅन्डेट ऑफ द डिपार्टमेंट टू एन्श्युअर दॅट दे वर्क विथ द फार्मर अँड सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम. हो हो. आणि त्यात कसं असतं की असं नाही की फक्त तो सिनियर प्रोफेसर इन्व्हॉल्व होतो. अंडर ग्रॅज्युएट लेवलचे स्टुडंट्स इन्व्हॉल्व होतात, पीएचडी स्टुडंट्स इन्व्हॉल्व होतात, पोस्टडॉक स्टुडंट्स इन्व्हॉल्व होतात आणि सगळ्यांना ते एक्सपोजर भेटतं. तर त्या प्रकारे आपल्याकडे एक्सटेन्शन सर्व्हिसेस जर का युनिव्हर्सिटीज मध्ये सुरू झाले जिथे त्यांना प्रॅक्टिकल चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये डायरेक्ट एक्सपोजर भेटतो, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्ही जे म्हणताय ते होणं डिफिकल्ट आहे. अच्छा. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीज मध्ये आपण त्यांना ओपन टू जर हे ठेवलं, म्हणजे जसे राहुरी विद्यापीठ असेल किंवा आता तुमचं सह्याद्री फार्म असेल, यांच्यामधून एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार करून त्या ट्रेनिंग मॉड्यूल मधून ह्या लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. पण ही लोकांपर्यंत जसं शासकीय योजनांची माहिती जाते तशी आपण योजनांची माहिती जाण्यासाठी आपल्याला असा कुठला प्रोजेक्ट करता येईल? एनी प्रोजेक्ट की जो तुमच्या स्वप्नात आहे की असा करूया किंवा करणार आहोत आम्ही? एक आपण करू शकतो की स्कूल लेवलच्या स्टुडंट्सला किंवा ज्युनियर कॉलेज लेवलच्या स्टुडंट्सला अशा प्रोजेक्ट्स बद्दल, अशा एंड रिझल्ट बद्दल आपण एक्सपोजर दिलं की समजा फॉर एक्झाम्पल आमचा प्रोजेक्ट की मायक्रो अल्गी मधनं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करतो, त्यातनं जे अल्गी येतं ते ऍज अ बायोस्टिम्युलंट शेतीत जातं, त्याचा बेनिफिट होतो. तर या गोष्टीचं एक्सपोजर जरी त्यांना मिळालं, आय एम शुअर आउट ऑफ 10 ऍटलीस्ट 3 पीपल विल गेट इग्नाइटेड की हे काय ते इंटरेस्टिंग. आणि काय इकडे तुम्ही नाशिकमध्ये राहताय, हू नोज देयर माइट बी 5 किड्स who might be from families in agriculture background. And you will have direct relation to it. बरोबर. म्हणजे आपल्याला आधी सगळ्यात आधी स्कूल बेस याच्यामध्ये स्कूल मध्ये जाणं गरजेचं लागेल. पण आता आपण म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणात किंवा जेव्हा ते युथशी बोलतात, कारण मी पण असं म्हणतो की तुम्ही या देशाचे वैभव आहात. हा देश हा तरुणांचा देश आहे. या विश्वातला सगळ्यात तरुणांचा देश म्हणून आपण आपल्या देशाकडे पाहतो. आणि जे पोटेन्शियल आपल्या स्टुडंट मध्ये, आपल्या युथ मध्ये, ते कुठेही नाही. हे स्टार्टअपचा नेहमी आता उल्लेख येतो. अशा कुठल्या स्टार्टअपचा बेनिफिट्स या मुलांना होऊ शकतो किंवा ह्या युथने त्याचा उपयोग करावा, असे स्टार्टअप काही आपण सांगू शकाल? मला त्या फील्डमध्ये खूप जास्त तर माहिती नाहीये, पण डेफिनेटली आज एज्युकेशनल स्टार्टअप्स आहेत, एन्व्हायरमेंटल स्टार्टअप्स आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय कीप कमिंग बॅक टू से पॉइंट, ऍग्रिकल्चर रिलेटेड हा इम्पॅक्ट स्टार्टअप्स आहेत जिथे मला वाटतं की खूप स्कोप आहे. जे जसं मी आधी म्हणालो की इंडिया माइट बी ब्लेस्ड इन टर्म्स ऑफ वेदर, बट वी आर स्टील नॉट an economy that is dominated by the income from the primary sector which is agriculture. आज आपल्याकडे मेजर रिसोर्स जो आहे तो सर्व्हिसेस सेक्टर मध्ये आहे मॅक्झिमम, आणि त्याच्यामुळे क्रेज आहे ते सर्व्हिसेस सेक्टर. पण जर का आपण प्रायमरी ऍग्रिकल्चर सेक्टर आहे त्याला स्ट्रेंथन केलं तर मग अलाइड सर्व्हिस सेक्टर्स फक्त चांगलेच होणार आहेत, बट जो फाउंडेशन आहे तो असं स्ट्रॉंग होईल. जर काय होतं की आज तुम्ही सर्व्हिस सेक्टर मध्ये खूप एम्प्लॉयमेंट बनवता, एज्युकेशन कोर्सेस क्रिएट करता, पण तेवढी एम्प्लॉयमेंट असणार आहे तर नॅचरली ती मुलं बाहेर जाणार आहे. मग तुम्ही सांगाल ब्रेन ड्रेन आहे, बट इफ युअर प्रायमरी सेक्टर इज नॉट स्ट्रॉंग इनफ, एकदा समजा फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर तुमचं स्ट्रॉंग झालं तर मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॉंग होईल, अलाइड इंडस्ट्री स्ट्रॉंग होईल. तर हे जे सेक्टर आहे सर्व्हिसेसचं त्यांना जास्त अपॉर्च्युनिटी ग्रो व्हायला. सो आय वुड थिंक इफ दॅट हॅपन्स द रेट ऑफ ब्रेन ड्रेन विल ओनली रिड्यूस. आणि पण एखादं सक्सेसफुल स्टार्टअपचं उदाहरण एखादं जे तुमच्या पाहण्यात आहे किंवा तुम्ही स्वतः त्याचे, पण तुम्ही 4 पेटंट आज मिळवलेले, एनी सक्सेसफुल स्टोरी? सक्सेसफुल स्टोरीज तर मला इतक्या माहित नाही, मे बी आमच्या दृष्टीने तुम्हीच एक स्वतः सक्सेसफुल स्टोरी आहात त्याच्यातली, कारण तुम्ही वेस्ट वॉटर वरती वेगळं वर्किंग केलं, अल्गीवरती वेगळं वर्किंग केलं. तर मला असं वाटतं की हे सुद्धा एक आमच्या दृष्टीने होऊ शकते सक्सेसफुल स्टोरी. मग असं जर करायचं झालं तर हे जे युथ आहे ह्या, म्हणजे आता आपण बोललातच, पण एक समस्या आहे. आज आपला देश हा शेतकरी म्हणजे शेती प्रधान देश म्हणतो आपण,
तुमचं विजन जे आहे मी पाहतोय ऐकतोय तुमच्याशी संवाद साधतोय ते लक्षात येतंय की तुमची तळमळ आहे, तुमची जी सगळी अशी डिवोशन आहे ते टुवर्ड्स ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे. आज मॅक्झिमम शेतकऱ्यांची मुलं म्हणजे त्यांचं युथ हे शेती सोडून शहराकडे वळते. इंडस्ट्रीमध्ये एक मायनर लेबर पासून तर काही वर्किंग ते करतायत किंवा मग छोट्या मोठ्या कामांमध्ये ते स्वतःला रम करतायत. पण मग अशा मुलांना शेतीमधून एक छानस जर हे केलं म्हणजे अति कमी शेती असू दे तरी काही चांगल्या सिस्टीम मधून ते डेव्हलप करू शकतील. मोठी शेती असेल तर त्याला टेक्नॉलॉजिकली वापरू शकतील. तर ह्यांना ह्या युथला या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? एक फारच सुंदर एक्झाम्पल आहे आपल्याकडे या गोष्टीचं, जे मी आधी नाव घेतलं, श्री विलास शिंदे. ही स्टार्टेड व्हेरी स्मॉल अबाउट 15 years back. Sahyadri Farms, and today Sahyadri Farms, that was started by him alone, is the largest fruit and vegetable processing company in India. More than 1200 crores turnover आहे. तर एक माणूस एमटेक ऍग्रिकल्चर राहुरी कृषी विद्यापीठातून होतो 97 मध्ये आणि मग शेती सुरू करतो. शेतीतले द्राक्ष शेती त्यातले काय अडचणी आहेत ते सॉल्व्ह करतो. अँड टुडे इफ ही हॅज 28,000 फार्मर्स वर्किंग with him, 28,000 farmers in his overall supply chain, and and India's largest vegetable and fruit supply chain company आहे. So that's a perfect example. म्हणजे नाशिकचं एक्झाम्पल आहे. आता वेस्ट वॉटर वरती तुम्ही त्यांच्यावर काम करताय. असे अजून काही प्रोजेक्ट आहेत का जे सुरू आहेत किंवा जे प्रपोज आहेत? बरेचसे प्रोजेक्ट प्रपोज्ड आहेत, पण कसं आहे की कोणताही प्रोजेक्ट हातात घेऊन माझ्यासाठी सोपं काय असतं की वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट टाकला असता आणि म्हटलं असं थँक्यू सर झालं काम, मी जातो नवीन कस्टमर शोधतो. बट इन्स्टेड व्हॉट मी अँड मिस्टर शिंदे हॅव डिसाइडेड इज की नुसत्या प्लांटवर न थांबता अख्खी जी सर्क्युलर इकॉनॉमीची बेनिफिट आहे, जसं आपण म्हणतो शेतकऱ्यांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवणं, सक्सेसफुल करणं, दॅट विल बी द एंड पॉइंट फॉर मी. त्यामुळे ॲज अ सेड मे बी अबाउट 80-85% ऑफ माय वर्किंग वीक गेट स्पेंट ऑन दिस प्रोजेक्ट. प्रोजेक्ट अर्ध्यात सोडण्यापेक्षा वी शुड टेक इट टू दिट्स पोटेन्शियल. मी ऍज अ टेक्नो पर्सन, कारण आता एक खूप छान शब्द बोलण्यात येतो नेहमी, कुठेतरी कोणाचे तरी भाषण ऐकायला गेलो की टेक्नोसेवी किंवा टेक्नॉलॉजिकल. टेक्नो हा शब्द खूप परफेक्ट झाला. आज जेव्हा मी जसं म्हटलं की नाशिकमध्ये गेल्या 30-40 वर्षात खूप डेव्हलपमेंट झाली. ही डेव्हलपमेंट थ्रू कुंभमेळा झाली, त्याच्या फंडातून झाली, किंवा मग विविध ठिकाणातून लोक आले त्यामुळे मग रस्ते झाले, इमारती झाल्या, मोठमोठ्या इमारती झाल्या. पण जसा सायन्सचा म्हणजे मी आता माझ्या मनोगतात पहिल्यांदा जे बोललो की विज्ञान शाक्ती वरदान, तर त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा मी विचार करताना जसं सायन्स डेव्हलप झालं तसं खूप काही झालं. म्हणजे रस्ते आले, इमारती उभ्या राहिल्या आहेत, आणखी एन नंबर्स ऑफ थिंग्स झाले, पण काही प्रॉब्लेम्स पण क्रिएट झाले. लाईक ट्रॅफिक कंजेक्शन या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला जाणवतं. त्यानंतर वेस्ट वॉटर मॅनेजमेंटचा मेजर इश्यू नाशिक शहरात आहे. असं खूप दिवस ओरडलं होते की गंगेसारखा पवित्र याच्यामध्ये आपलं वेस्ट वॉटर जातो. त्यानंतर एनर्जी आता कमी पडते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल किंवा कोणती असेल, ही एनर्जी इफिशियन्सी आपली कमी झाली. वॉटर कन्झर्वेशनचे काही इश्यू आहेत. यावरती तुम्ही काय म्हणता ऍज अ टेक्नॉलॉजी पर्सन? See, as a technology person, you spoke about 3 or 4 different areas. Four areas. So one thing, Nashik city development. तर नाशिक हे अत्यंत सुंदर शहर आहे, खूप ग्रीन आहे. म्हणजे आम्ही जसं आपण हायवेवर एंटर करतो अँड यू कॅन सी ट्रीज एव्हरीवेअर, ग्रेट. पण एक गोष्ट मला पर्सनली खूप चुकीची वाटते किंवा मिसिंग वाटते, ती आहे सेफ्टी अँड ट्रॅफिक डिसिप्लिन. आपल्याकडे किती लोक हेल्मेट घालतात, किती लोक ट्रॅफिक डिसिप्लिन पाळतात. आणि तुम्ही म्हणाल की त्याचा डायरेक्ट संबंध डेव्हलपमेंटशी आहे की नाही, डेफिनेटली आहे. आपलं ट्रॅफिक सेफ झालं, ट्रॅफिक डिसिप्लिन वाढलं तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह होईल. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह झालं तर मग कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल. कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाल्या तर मग इंडस्ट्रीला रिसोर्सेस जास्त एफिशियंटली भेटतील. सो if that part is taken care of, I think that's the only missing part in the infrastructure, the discipline in traffic and obviously discipline in upkeeping. आपण म्हणतो वेस्ट वॉटर म्हणतो, सेग्रिगेशन म्हणतो. नाशिकमध्ये होतं सेग्रिगेशन वेस्ट आहे, पण पाणी प्रदूषण कमी होऊ शकतं.
and people can be a bit more responsible. The societies and the localities can be a bit more responsible. आणि तसं झालं तर कदाचित जे तुम्ही म्हणताय की गोदावरी क्लीनअप that may happen in next 10 years if we start segregating all our wastes, including wastewater, and avoid its seepage or dumping into the river directly without treatment. ते झालं तर आय थिंक खऱ्या अर्थाने नाशिक कॅन बी अ सुपर सिटी. पण आपण 10 इयर्स म्हणताय, या आफ्टर 10 इयर्स पर्यंत नेक्स्ट जनरेशनला भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या जी सध्याची आहे ती आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आता ही 2 वर्षापासूनच ऐकतोय, पण ऍक्च्युअली प्लास्टिक अवेअरनेस असेल, ऍक्च्युअली वॉटर कन्झर्वेशन असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, या सारख्या विषयांवरती मला असं वाटतं की वर्कआउट झालं पाहिजे. तर आणि तरच फ्युचर आहे. 10 वर्ष म्हणजे पण त्या वेळामध्ये आपण आज का नाही असं काही सुरू करता येईल? तर मला असं वाटतं की 10 वर्ष म्हणजे आय वॉज टॉकिंग द एंड पॉइंट. आज सुरू केलं तर 10 वर्षात होईल, पण ताबडतोब झालं पाहिजे असं तुमचं सगळ्यांचंच मत आहे. एक्झॅक्टली, इट हॅज टू स्टार्ट इमिडिएटली. आपण आता ह्या मी जसं म्हटलं की टेक्नो सेव्ही आणि टेक सेव्ही असं आपण जो म्हणतोय, तर यांनी ह्या शहरासाठी सगळ्यात आधी म्हणजे ह्या शहराच्या विकासासाठी त्यांचं विजन काय असायला पाहिजे? आता इफ यू कम्पेअर नाशिक विथ अदर 2 बिग सिटीज नियर बाय, मुंबई आणि पुणे, सर्वात मोठा ऍडव्हान्टेज नाशिकला आहे वेदरचा आहे, स्पेसचा आहे, वेदरचा आहे, स्पेसचा आहे, अँड कनेक्टिव्हिटी विथ ऍग्रिकल्चरचा आहे. आता मुंबईला पण तुम्ही जाल तर अमुक एक पालेभाजी तुम्ही विकत घ्यायला गेलात एक्स भावात देतील. द मोमेंट दे से नाशिकची आहे, एक्स प्लस वायला विकली जाते. सो नाशिक हॅज दॅट ऍडव्हान्टेज, अँड इफ दॅट इंटिग्रेशन ऑफ इंडस्ट्री, सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट, क्लीन सिटी डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग with agriculture happens, then rounded development will happen. आज होत आहे पण तेवढ्या प्रमाणात होत आहे जेवढं होऊ शकतं. काय तो बेनिफिट आहे ना आज मुंबईला नाही. मुंबई डझंट हॅव दॅट बेनिफिट ऑफ बिंग इंडिपेंडेंट ऑन नॅचरल रिसोर्सेस इन्क्लुडिंग फूड. पण मुंबई तर मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आहे, मुंबई फिनान्शियली पण मोठं शहर आहे असं आपण म्हणतो. ह्या टेक्नॉलॉजी मध्ये ती पण ऍडव्हान्स आहे आपल्या, म्हणजे नाशिकमध्ये कसं आयटीचा एक आपला अभाव आहे जो आपण आयटी सगळीकडेच खूप ग्रो झाला पाहिजे असं नाहीये. जशी आयटी साठी स्कोप होता, मुंबईमध्ये लिमिटेशन होतं. तर मला असं वाटतं पुणे डिड ग्रेट ऑन आयटी. बट आय कीप कमिंग बॅक टू दॅट पॉइंट दॅट नाशिक हॅज ह्यूज पोटेन्शियल टू डू ग्रेट ऑन ॲग्रीटेक, फार्मा अँड अनदर थिंग्स. हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रीटेक आहे, अँड ॲग्री रिलेटेड बायोटेक्नॉलॉजी आहे. तर त्या एरियाज मध्ये आय थिंक नाशिक कॅन सरपास मुंबई आणि पुणे, अँड दॅट शुड बी द फोकस. बिकॉज सगळ्या शहरांमध्ये सगळ्याच गोष्टी तितक्या सेम लेवलला डेव्हलप होणार नाहीये. प्रत्येक सिटीची स्ट्रेंथ वेगळी असते. सो आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट दॅट नाशिक डेव्हलप्स विथ अ फोकस ऑन ऍग्रिकल्चर एज द प्रायमरी बेसिक ऍग्रिकल्चर. त्याला अलाइड इंडस्ट्रीज खूप येतात ना. तुम्ही जेव्हा तुमचं स्टोरेज प्रोसेसिंग आज तुम्ही हॉर्टिकल्चर, साधी गोष्ट एक गुलाब म्हणा किंवा फ्लॉवर्स त्यांचा एक्सपोर्ट होतो मिडल ईस्टला. आपण गुलशनाबाद नाव होतं. एक्झॅक्टली. सो हॉर्टिकल्चर अँड ऍग्रिकल्चर कॅन इन इटसेल्फ बी अ व्हेरी बिग हब. सी ऍग्रिकल्चर इज about $260-270 billion market in India. And it can only grow. So I would strongly suggest that Nashik focuses on developing its progress in agro processing, agriculture, and the allied industries related to agriculture. आज नाशिक मध्ये जे युथ आहे हे टेक्नॉलॉजीकडे वळला, म्हणजे मेजर काही टेक्निकल इन्स्टिट्यूट पण आहेत ज्या कोलॅबोरेशन मध्ये एज्युकेशन ते देतात. मग कदाचित कॅम्पस इंटरव्ह्यूज पण त्यांच्याकडे चांगले होतात. पण मग ह्या युथला, म्हणजे हा माझा महत्वाचा तुमच्याकडे प्रश्न असा आहे की ह्या नाशिकच्या युथ साठी तुम्ही आयडॉल आहात. कमी वयामध्ये बीटेक सारखं एज्युकेशन घेऊन 4 पेटंट घेऊन पुन्हा एकदा वेगळ्या क्षेत्रामध्ये वॉटर कन्झर्वेशन, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट सारख्या याच्यावर काम करतात. मुलांना टेक्नॉलॉजीची खूप क्रेज आहे नाशिक मधल्या. ह्या मुलांसाठी तुम्ही काय हे द्याल, सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल ऍज अ त्यातले आयडॉल? आपला फोकस त्या एज मध्ये
सोल्युशन इन प्रोव्हिजन असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो, जेव्हा 21-22 असतो आपल्याला जॉब हवा असतो का मला हे पॅकेज हवंय. रादर इफ वी कॅन फोकस ऑन प्रोव्हाइडिंग सोल्युशन्स, ते सोल्युशनरिंग म्हणतो आपण, तर त्याच्यावर तो माइंडसेट जर असला तर जरी समजा तुम्हाला अशी एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की ज्याच्यात पगार खूप नसेल, पण तुम्हाला दिसतंय की यू कॅन वर्क इन अन एरिया वेअर देर कॅन बी ह्यूज इम्पॅक्ट लेटर ऑन बाय प्रोव्हाइडिंग इनोव्हेटिव्ह नॉवेल सोल्युशन, त्याच्यावर फोकस करावं. म्हणजे अर्थात व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की पेशन्स ठेवावं. आज आपला मी बऱ्याच मुलांकडे, ऑलमोस्ट सगळ्या मुलांकडे ऐकतो, फोकस पॅकेजवर असतो. कितीचं पॅकेज मिळालं, काय करतोय पेक्षा कितीचं पॅकेज मिळालं. सो द हाऊ मच पेक्षा व्हॉट पार्टवर फोकस करणं गरजेचं आहे. काय पॅकेज टेम्पररी असतं. इफ यू आर डुईंग वेल इव्हेंच्युअली गेट पेड वेल. त्याचा म्हणजे लॉंग टर्म फोकस ठेवावा रादर दॅन व्हेरी शॉर्ट टर्म. हे युथ साठी आहे. आणि मग शेवटचा माझा प्रश्न असा आहे की कारण तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या येवला सारख्या एका गावात, म्हणजे जिथे आपले आई बाबा होते, तिथून तुम्ही नाशिक, नंतर मुंबई, बेंगलोर, US असा सगळाच प्रवास केलाय. या नाशिक, जसं आपण म्हटलात की नाशिक मध्ये वेदर खूप छान आहे, सगळे जे काय आहे सपोर्टिंग फॅक्टर्स चांगले आहेत. तर नाशिक सिटीजनसाठी रिगार्डिंग डेव्हलपमेंट ऑफ नाशिक, म्हणजे त्याला वैसेवरचा आपण जसं म्हणू की त्यांना नाशिक सिटीच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा की रोल काय असला पाहिजे, किंवा त्यांना काय संदेश द्याल की त्यांनी काय केलं. इन टर्म्स ऑफ वेदर आय थिंक नाशिकला तोड नाही. अगदीच बरोबर. म्हणजे तुम्ही पुणे जा, बेंगलोर जा, आजच्या घडीला नाशिकला तोड नाही. सो ट्राय टू मेंटेन दॅट. Try to maintain that. Don't allow global warming or local pollution to impact the beauty of the city. And if you do that, then I think Nashik has immense potential. ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी सांभाळलं पाहिजे. इतकं सुंदर, म्हणजे आय डाऊट एनी अदर फिरले पण बऱ्याच ठिकाणी फिरला. परदेशातून आज तुम्हाला नाशिक बद्दल तितकंच कंपॅरिझन नाही करणार, पण तरी काय मी माझ्या मित्रांना का घरच्यांना सांगतो, नाशिक इज द कॅलिफोर्निया ऑफ इंडिया. तुम्ही इंटिरियर नाशिक मध्ये जा, तुम्हाला तो फील येतो तो कॅलिफोर्नियामध्ये, तुम्हाला ऍटलीस्ट मला तरी येतो. सो प्लीज ट्राय टू मेंटेन इट अँड डू डेव्हलप द सिटी, बट डू इट सस्टेनेबली, बिकॉज यू शुड बी प्रिझर्विंग व्हॉट्स युअर बिगेस्ट स्ट्रेंथ. Preserving and building upon rather than letting it impact. मला असं वाटतं की आजच्या एपिसोड मध्ये आपण काहीतरी वेगळी एनर्जी घेऊन जातोय. म्हणजे निगेटिव्हिटी मध्ये एक पॉझिटिव्ह विचार करताना, म्हणजे मुळात निगेटिव्हिटी नसावीच हा तर पहिलाच आपला टार्गेट आहे. परंतु नाशिकमध्ये एवढं सगळं पोटेन्शियल आहे, वेदर पासून तर एज्युकेशनल पासून तर इंडस्ट्रीयल पासून सगळं. पण ह्या पोटेन्शियलला नेमकी एक जर दिशा मिळाली, इथल्या युथने ऍग्रिकल्चर वरती वर्कआउट केलं, आणि मग असं निनादने जसं बेसिक याच्यावरती वेस्ट वॉटर मॅनेजमेंट किंवा अलगीवरती जसं बेसिक वरती काम करून स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं, आणि त्याला कामातला आनंद मिळतोय. असा कामातला आनंद जेव्हा मिळतो तेव्हा मला असं वाटतं की आपली यशाची वाट ही आधी सुखकर आणि खूप पुढे घेऊन जाते, उत्कर्षाला घेऊन जाते. आता उत्कर्ष म्हणजे नेमका काय, तर मला असं वाटतं की निनादने तसा फायनान्शियली कुठेही उल्लेख पण केला नाही, पॅकेजचाही उल्लेख केला नाही, पण कामात आनंद आहे. आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे, निनादच्या चेहऱ्यावरचं, ते मला असं वाटतं की त्यांना दोन्ही गोष्टी, एक मी ह्या देशाचं काहीतरी देणं लागत होतो जे देत आहे, दुसरं या समाजाप्रती मला काहीतरी वेगळं करायचं आहे ते मी करतो आहे, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मला असं वाटतं की तुम्हाला मला दोघांनाही दिसत नाही. खरं म्हणजे नाशिकला समस्याच नाही, काहीच नाही, ज्या आहेत त्या तुम्ही आम्ही चुटकीसरशी ठरवल्या तर सुटू शकतात, आणि ह्या डेव्हलपमेंटमध्ये आपला खालीचा वाटा नक्कीच असू शकेल. मला असं वाटतं की 2 तरुणांची मुलाखत आज वेगळी तुम्हाला वाटली असेल, आणि असं युथ जर आपल्या पुढे आयडॉल म्हणून आलं तर नक्कीच हा देश, हे राज्य, हे शहर अगदी चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या वाटेवरती अधिक वेगाने धावू शकेल. असाच नवीन विचार घेऊन नवीन सीझन मध्ये, नवीन एपिसोड मध्ये
नवीन पर्सनॅलिटीजला पुन्हा नवीन कन्सेप्ट घेऊन तुमच्या विचारांच्या याच्याने येत आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.